बुद्धप्रिय कबीर यांना आपल्यातून जाऊन आज 5 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज या ठिकाणी ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांनी एक शॉर्ट एकेला निरोप दिला आणि सगळे या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करणार नाही, परंतु असंच आपण बुद्धप्रियेचं जेव्हा जेव्हा काही कार्यक्रम असेल त्याच्या विचाराला पुढे नेण्यासाठी, त्याचे जे जे स्वप्न होते ते पूर्ण करण्यासाठी जेव्हा जेव्हा एकत्र येण्याची वेळ आली तर आपण सर्वांनी एकत्र यावं. या ठिकाणी साथी सुभाष लोमटे सरांनी अतिशय अभ्यासपूर्ण आणि भविष्यामध्ये आपण काय केलं पाहिजे यावर अतिशय चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे मी या ठिकाणी फक्त माझे बालपणाचे मित्र, अतिशय बालपणाचे म्हणजे 1ली 2रीपासूनचे आम्ही सोबत राहिलेलो असा आमचा बुद्धप्रिय कबीर याला मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि साथी सुभाष लोमटे सरांना मी या ठिकाणी शब्द देतो की संजय उबाळेंना जे जे अपेक्षित होतं आणि आता सद्यस्थितीत गोरगरीब, शोषित, कामगार यांच्यासाठी जे आवश्यक आहे त्यासाठी तुम्ही जेव्हा जेव्हा एखादी चळवळ उभी करायला, आपल्या चळवळी तर मोठमोठ्या आपण करतात, परंतु नव्याने बुद्धप्रियाची स्वप्नपूर्तीसाठी जर आपण काही पाऊल उचलत असाल सर तर आम्ही सर्व आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते त्यामध्ये सहभाग घेऊ आणि त्यामध्ये आमच्याकडून जे योगदान देता येतं ते देऊ. या ठिकाणी पुन्हा बुद्धप्रिय कबीर यांना विनम्र अभिवादन करतो आणि बुद्धप्रिय कबीर यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी बुद्धप्रिय कबीर मार्ग जो आहे, अगदी आंबेडकर लॉ कॉलेजपासून ज्युबली पार्कपर्यंत जो मार्ग जाहीर झालेला आहे त्या मार्गाच्या बोर्डासमोर आम्ही दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी जमलेलो आहोत. फक्त औरंगाबाद शहरालाच नव्हे, मराठवाडा आणि महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील बुद्धप्रिय कबीर यांना ओळखणारी अनेक कार्यकर्ते आणि अनेक आंबेडकरी आणि डाव्या परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते आहेत. अगदी कुठेही ॲट्रॉसिटीची घटना घडल्यानंतर स्वतः धावून जाणारा, तक्रारी लिहून देणारा, पोलीस स्टेशनला जाऊन ती रजिस्टर करायला लावणारा, रजिस्टर करायच्यासाठी टाळाटाळ केली तर त्यासाठी भिडणारा, अगदी पोलीस कमिशनर SP पर्यंत जाऊन DIG पर्यंत जाऊन अगदी तडपेनं लढणारा, प्रसंगी उपोषणाला बसणारा असा हा कार्यकर्ता दलित अत्याचार विरोधी कृती समितीचा सेक्रेटरी झाला आणि अनेक चळवळीतून अगदी सगळे अनुभव घेत आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी इतक्या परखडपणे भूमिका घ्यायला सुरुवात केली की तो कोणाचं जर चुकलं आणि कोणी जर विचाराच्या विरोधात वागत असेल तर त्याच्या तोंडावर बोलणारा असा हा आमच्यातील अत्यंत सत्य बोलणारा आणि निर्भीड कार्यकर्ता आमच्यातून 5 वर्ष पूर्वी निघून गेला. त्याचं दुःख तर आम्हाला आहेच, परंतु त्याच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा आणि म्हणूनच जरी भौतिक रूपाने या रस्त्याला जरी नाव दिलेलं असलं तरी बुद्धप्रिय कबीर यांचा एक स्वतंत्र मार्ग आहे. तो फुले शाहू आंबेडकरी विचाराचा तो मार्ग आहे. त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न प्रत्येक तरुणांनी केला पाहिजे असं एक आवाहन करतो आणि पुढच्या 25 मार्च रोजी आपण मोठ्या संख्येने बुद्धप्रिय कबीर यांना अभिवादन करण्यासाठी एक मोठा कार्यक्रम कसा करता येईल यासाठी आपण अगोदरच बसलं पाहिजे. आपल्या या चॅनलमार्फत मी बुद्धप्रिय कबीर यांच्या सर्व चाहत्यांना आवाहन करतो की पुढच्या 25 मार्च 26च्या अगोदर आपण बसून एक चांगला मोठा भव्य कार्यक्रम बुद्धप्रिय कबीर यांच्या स्मृती निमित्तानं आपण आयोजित करूया आणि बुद्धप्रिय कबीर यांची आठवण पुढच्या पिढीला कशी राहील, त्यांनी कशा पद्धतीनं काम केलं, कार्यकर्ता कसा असतो याचा आदर्श आपण ठेवूयात. एवढं बोलून थांबतो. बुद्धप्रिय कबीर अमर रहे. बुद्धप्रिय जाऊन आज 5 वर्ष झाली. त्याच्या आठवणीसाठी त्याच्या मित्रांनी अगदी आठवण काढून संध्याकाळी आपल्या सगळ्यांना बोलवलं, त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो. आणि कबीरसारख्या कार्यकर्त्याला आदरांजली व्यक्त करण्यासाठी ज्यावेळेस आपण एकत्र येतो त्यावेळेस कबीर हा समाजामधल्या सर्व अनुचित ज्या प्रथा, विचार सतत त्याच्या विरोधामध्ये उभा राहणारा कार्यकर्ता.
आणि ते करत असताना त्याला कधी जात आडवी आली नाही, धर्म आडवा आला नाही. आणि म्हणून कुठं अन्याय अत्याचार झाला तर त्या ठिकाणी धावून जाणारा, आत्ता अभयनी त्याचा उल्लेख केला की त्याच्या पुढाकारामुळंच औरंगाबादमध्ये सर्व परिवर्तनवादी संघटनांनी मिळून दलित अत्याचार विरोधी कृती समिती स्थापन केली. त्याचं तो शेवटपर्यंत काम करत होता. समाजामध्ये कुणाच्या मजुरीचा प्रश्न असेल, पेन्शनचा प्रश्न असेल, दारूच्या अनुषंगानं शेवटी एकदा तो मला म्हणाला होता की साथी, दारूनं सगळा समाज नासवला चालला आहे आणि तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये दारूचा मुद्दा घ्या. मी म्हटलं तो मुद्दा असतोच. मुद्दा एवढाच आहे की मोठ्या प्रमाणावरती महिला, सर्व जाती धर्मामधल्या महिला या दारूमुळं ग्रस्त आहेत. पण त्यांचा अवलंबित्व एवढं असतं, त्याच्यामध्ये त्यांना काही करता येऊ शकत नाही. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की त्यांची आठवण करत असताना बुद्धप्रियेचा आठवण ही कायमस्वरूपी राहू शकेल याच्यासाठी आपण त्याच्या नावाने एखादा अभ्यासवर्ग सातत्यानं चालेल अशा पद्धतीने काही करता येऊ शकतं का? सुरुवातीला महिन्याला एकदा आपण बसत जाऊ, कुठल्या तरी विषयात जे ज्वलंत विषय असतील, लोकांच्या जगण्याशी संबंधित विषय असतील, अशाच विषयावरती चर्चा करूया. त्या विषयाची मांडणी करायला मुद्दा म्हणून आपण काही दिवस आधी लोकांना सांगूया. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस सत्तेमध्ये असणारी मंडळी जरी संविधानाचं नाव घेत असले तरी त्यांना हे स्वातंत्र्यानंतरचं संविधान, बाबासाहेबांचं संविधान विचार म्हणून मान्य नाही आहे. सत्तेसाठी म्हणून ते संविधानाचा विचार करतायत. त्यांच्या डोक्यामध्ये मनुस्मृती आहे आणि ते फार मोठं चॅलेंज आपल्याला स्वीकारावं लागेल. त्याच्याशिवाय पुढं जाता येणार नाही. आणि त्या दृष्टीनं आपल्या कार्यकर्त्यांची एक मजबूत फळी, विचारानं मजबूत असणारी फळी जर निर्माण करायची असेल तर वैचारिक स्पष्टता असणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगानं आज आपण बुद्धप्रियेची आठवण काढत असताना अशा पद्धतीचा एक उपक्रम आपण सातत्याने राबवण्याचा निर्णय घेऊया, एवढंच या निमित्ताने मला असं वाटतं. आणि बुद्धप्रियेला विनम्र अभिवादन. जय भीम. आज या ठिकाणी बुद्धप्रिय कबीर यांच्या 5व्या स्मृतिदिनानिमित्त आपण या ठिकाणी सर्व अभिवादन करण्यासाठी जमलेलो आहोत. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज ते जुबली पार्क या रस्त्याला मागं मला वाटतं 3 वर्ष आधी आपण बुद्धप्रिय कबीर मार्ग असं नामकरण केलं होतं. या नामफलकाचं उद्घाटन आदरणीय नेते मिलिंदजी दाभाडे, विरोधी पक्ष नेते महानगरपालिका यांच्या हस्ते झालं होतं. तेही या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत. बुद्धप्रिय कबीर हे माझ्यासाठी मार्गदर्शकाच्या भूमिकेत नेहमी होते. त्यांच्या सहवासात राहून मी बऱ्याच गोष्टी शिकलो आणि त्यांच्या सहवासात आल्यामुळेच मी आंबेडकरी चळवळीमध्ये सहभागी झालो, सक्रिय झालो. आणि नंतरच्या काळामध्ये त्यांच्या मार्गदर्शनामुळं मी विद्यार्थी नेतासुद्धा होऊ शकलो. मला सुरुवातीच्या काळामध्ये बोलताना भीती वाटायची, भाषण करता येत नव्हतं, तर ते त्यांनी शिकवलं होतं. त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी एकदा आम्ही एक 2 व्हीलरवर जात होतो. एक पारधी परिवार उपोषणाला बसलेला होता. तर त्या ओळख वगैरे काही नसताना आपण कार्यकर्ते आहोत आणि आपलं काम आहे यांना न्याय मिळवून देणं, म्हणून त्या मंडपात आम्ही गेलो. ते नांदेडचं कुटुंब होतं आणि त्या कुटुंबाला त्यांच्या गावी जाईपर्यंत न्याय मिळवून देण्याचं काम बुद्धप्रिय यांनी केलं होतं आणि त्यावेळेस मी त्यांच्यासोबत होतो. तर अशा अनेक प्रसंग आहेत की ज्याच्यातून मला बुद्धप्रियेकडून खूप काही शिकायला मिळालेलं आहे. तर बुद्धप्रिय कबीर हे माझ्यासाठी कायमच मार्गदर्शकाच्या गुरुच्या भूमिकेत असायचे आणि त्यांना आपण सर्वांनी गमावल्यामुळं
एक फार मोठी हानी या चळवळीची झालेली आहे. आमच्या तरुण पिढीच्यासाठी फार मोठी हानी आहे असं मला वाटतं. आणि मी बुद्धप्रिय कबीरांना या ठिकाणी अभिवादन करतो. धन्यवाद. आज आपण सर्व बुद्धप्रिय कबीर ज्यांचं 5 वर्षापूर्वी निधन झालं, आज त्यांचा स्मृतिदिन आहे. आपण सर्व वेगवेगळ्या डाव्या चळवळीतील कार्यकर्ते, पदाधिकारी, आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी प्रत्येक स्मृतिदिनानिमित्तानं या ठिकाणी ज्या आपण नावाचा इथं बोर्ड लावलेला आहे, जो मार्ग जो आहे त्या मार्गाला नाव दिलेलं आहे बुद्ध कबीर यांचं, तर आपण त्यांचं स्मरण करत असतो. आजही आपण सगळे या ठिकाणी स्मरण करायला आलो आहोत. बुद्ध कबीर हा अत्यंत हाडामासाचा तळमळीचा कार्यकर्ता होता. मला वाटतं मी जेव्हा त्यांच्या प्रभागातून नगरसेवक झालो, घाटी गौतम नगर, प्रगती कॉलनी, जयभीमनगर, तर सुरुवातीपासून माझ्या निवडणुकीमध्ये त्यांनी मला सहकार्य करायचा प्रयत्न केला. अनेक वर्ष आम्ही सोबत काम केलेलं आहे. नामांतराच्या शेवटच्या शरद पवारांनी जी बैठक बोलवली होती, आणि बैठक बोलवण्याचं कारण असं होतं की सगळ्या नागसेन परिसरातील विद्यार्थ्यांनी पूर्णपणे नागसेन परिसर बंद केला होता. शेवटची लढाई नामांतराची त्या ठिकाणी लढत असताना जेव्हा आम्हाला मुख्यमंत्र्यांनी बोलवलं तर त्या आमच्यासोबत बुद्ध कबीरही होता. मला वाटतं नामांतराच्या चळवळीमध्ये, विद्यार्थ्यांच्या चळवळीमध्ये स्वतःला झोकून देणारा कार्यकर्ता, आंबेडकरांचा कुठेही काही अवमान झाला, बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली, अन्याय अत्याचार झाला, किंवा एखाद्या मागासवर्गीय दलित तरुणाला काही कुठे त्रास झाला तर धावून जाणारा अत्यंत कृतिशील कार्यकर्ता आपल्यात आज नाही आहे. आज आपण सगळे त्यांना स्मरण करत असताना भविष्यामध्ये असे कार्यकर्ते घडणं इतकं शक्य होत नाही. कारण ते औरंगपुराची भाजी मंडी नाही, इथं भेटलं तर शहागणला भेटेल, शहागणला भेटलं तर छावणीमध्ये वस्तू भेटेल. कार्यकर्ता घडवायला आणि घडायला आणि स्वतः त्याच्यामध्ये झोकून देणारे कार्यकर्ते आता आपल्याला फार दुर्मिळ वाटतात. कारण ते 15 ते 20 वर्ष कार्यकर्त्याला कसल्यानंतर तो तयार होतो. असा एक कसलेला कार्यकर्ता आपण गमावून बसलो आहोत. आपण यापुढे कार्यकर्त्याला समाजाने सुद्धा त्याला साथ द्यायचा प्रयत्न केला पाहिजे, त्याला जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर आपण कार्यकर्त्याला जपलो नाही, चुकला असेल तर त्याचा कानही धरला पाहिजे. जर आपण कार्यकर्त्याला समाजाने सांभाळलं नाही, त्याला जपलं नाही, त्याला चुकत असेल तर समजून सांगितलं नाही, तर भविष्यामध्ये केवळ व्हॉट्सअपचे आणि फेसबुकचे कार्यकर्ते जन्माला येतील. आणि आंबेडकरी चळवळीची आज जी परिस्थिती आज दिसते आपल्याला, ती काय फार चांगली असं वाटत नाही आहे. आम्हाला सुद्धा कधी खंत वाटते की एक काळ असा होता की नागसेन परिसरामध्ये हजारोच्या संख्येने विद्यार्थी वेगवेगळ्या कारणाने रस्त्यावर यायचे. आजही आपण रस्त्यावर होतो, संघर्ष करतो, परंतु कार्यकर्ता हा समाजामधला आणि त्या चळवळीमधला दुवा असतो. हा दुवा जपून ठेवण्याचं काम समाजाने सुद्धा केलं पाहिजे असं मला या स्मृतिदिनानिमित्तानं वाटतं. आपण या ठिकाणी आल्याबद्दल मी माझ्या संघटनेच्या वतीने कबीर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. जय भीम, जय भारत. आज आपण लॉ कॉलेजच्या प्रांगणामध्ये आणि बुद्ध कबीर उबाळेच्या स्मृतिप्रीत्यर्थ इथे जमलेलो आहोत. आज त्यांना जर आपल्याला खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर युवकांसाठी त्यांनी जे भरीव काम केलं, इतर सर्व 18 पगड जातींना घेऊन जे त्यांनी काम केलं, तर मी स्वतः जेव्हा मिलिंद कॉलेजला 11वीला ॲडमिशन घेतलं तेव्हापासनं माझे आणि त्यांचे जवळचे संबंध होते. आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये मी संघटनेमध्ये काम केलं तेव्हा आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संशोधन संघटना होती. त्या संघटनेच्या माध्यमातून युवकांना, नवयुवकांना न्याय देण्याचं काम केलं. वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पदाधिकारी, वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना, वेगवेगळ्या युवकांना वेगवेगळ्या महाविद्यालयातून, विद्यापीठाच्या अडीअडचणी या सगळ्या सोडवण्याचं काम केलं. संघटनेमध्ये त्यांची एवढी पकड होती, कुठल्याही जाती धर्माचा असो, कुठल्याही पक्षाचा असो, न भेदभाव करता त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. आणि आम्ही सर्वांनी मिळून गेली 30 वर्षापासनं इतकं काम केलं आणि त्यांच्या सानिध्यामध्ये मला जे काम करायला मिळालं ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. त्यांच्यामुळं बऱ्याचशा गोष्टी आम्ही शिकलो. मी त्यांच्या संघटनेच्या कार्यकालमध्ये 8-9 वर्ष बाबा गाडेंना मी स्वतः जे काही असतील बातम्या संघटनेच्या, मेळाव्याच्या, कुठल्याही मी स्वतः ते मला द्यायच्या हक्काने आणि मी नेऊन द्यायचो. आणि त्यांच्या ह्या सर्व मित्रपरिवारातनं आमची जडणघडण झाली. आज मी सुद्धा सेटल आहे
आणि संजीव भाऊला आज ही खरी आमची श्रद्धांजली आहे. तो नसतानाही त्यांचे जे विचार आजही या कॅम्पसमध्ये गुणगुणत आहेत आणि या कॅम्पसमध्ये आजही लोक त्यांचं नाव घेऊन आज तो लढा पुढे चालवत आहेत. त्याच्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मी प्राध्यापक प्रकाश प्रधान व माझा पूर्ण मित्रपरिवार आणि इथं आलेले सर्व आमचे मीडिया ग्रुप, आमचे पत्रकार बंधू, आमचे सहकारी मित्र, प्राध्यापक, नेते मंडळी या सर्वांनी त्यांच्याविषयी जे शब्द काढले आणि या सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली त्याच्याबद्दल मी आलेल्या सर्व मान्यवरांचे अभिनंदन करतो, पत्रकार मीडियाचं अभिनंदन करतो आणि आपण सर्वांनी उबाळे साहेबांचा लढा असाच पुढे नेऊ. आणि ही शेवटची माझी त्यांना एक श्रद्धांजली अर्पण करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.